श्री श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत अध्याय 26. श्रीपाद श्री वल्लभांच्या दर्शनासाठी आम्ही सकाळी श्री धर्मगुप्तांसह कुरुंगड्ढा येथे पोहोचलो. धर्मगुप्तांना श्रीपादांकडून कलियुगाच्या प्रारंभाविषयी जाणून घेण्याची तीव्र इच्छा होती. आज श्रीपादांनी अत्यंत प्रसन्न मुखारविंदाने आणि मधुर कारुण्यामृताचा वर्षाव करणाऱ्या अमृतदृष्टीने आम्हाला त्यांच्या दिव्य पादपद्मांना स्पर्श करण्याचे महान भाग्य प्रदान केले. श्री धर्मगुप्तांनी श्रीपादांना कलियुगाच्या प्रारंभाच्या वैशिष्ट्यांविषयी सांगून आम्हाला कृतार्थ करण्याची प्रार्थना केली. त्यावर श्रीचरण म्हणाले, मुलांनो, काळ हे परमात्म्याचे विराट स्वरूप आहे. सूर्याला कालात्मक असेही म्हणतात. सूर्य धनिष्ठा नक्षत्रापासून सुरू होऊन श्रवण नक्षत्राभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करून पुन्हा धनिष्ठेच्या सुरुवातीला येण्यासाठी लागणाऱ्या काळाला ब्रह्मकल्प म्हणतात. ब्रह्मकल्पाचा एक भाग सृष्टिकल्प असतो, तर उरलेला अर्धा भाग प्रलयकल्प मानला जातो. सामान्य मानवांच्या अनुभवांनुसार दिवस आणि रात्र तयार होतात. पितृदेवतांच्या बाबतीत काळाचा अर्धा भाग शुक्ल पक्ष असतो, तर उरलेला अर्धा भाग कृष्ण पक्ष असतो. संवत्सर पुरुषासाठी 6 महिने उत्तरायण आणि 6 महिने दक्षिणायण असतात. योगी संपूर्ण कालचक्र आपल्या शरीरात पाहतो. या गुप्त विद्येला तारक राजयोग विद्या म्हणतात. ज्यांना हे माहीत नाही त्यांना कालज्ञान कळू शकत नाही. तारक राजयोगात शरीराला ब्रह्मांड मानले जाते. सर्व लोक त्याच्यातच आहेत. आपल्या डोक्यातील विचार करण्याच्या स्थानाला ब्रह्मलोक म्हणतात. नाभीमध्ये विष्णू लोक आहे. आपल्या हृदयात रुद्रलोक आहे. पितृदेवता आपल्या वीर्यकणांमध्ये जनुकीय देवतांच्या रूपात आपल्याद्वारे मृतांच्या नावाने केलेल्या श्राद्धाचे फळ स्वीकारून मृतांना उत्तम गती प्राप्त करून देतात. या देवतांना जन्मच नसतो. योगी आपल्या शरीरातील 6 योगचक्रांना वर्षातील 6 ऋतूंच्या रूपात पाहतो. वर्षात 12 पौर्णिमा आणि 12 अमावस्या असतात, नाही का? ही 24 पर्वे गायत्रीचे 24 छंद म्हणून समजून घ्यावीत. काही जण कालस्वरूप नारायणाची संवत्सर पुरुष म्हणून उपासना करतात. ह्या विद्येला द्वादशाक्षरी विद्या म्हणतात. प्रत्येक महिन्यासाठी 1 अक्षर, ह्याप्रमाणे 12 महिन्यांसाठी 12 अक्षरांचा हा मंत्र तयार होतो. नद्यांना पूर येऊन अपार नुकसान होणे, पृथ्वी प्रलयासारख्या भूकंपांनी सतत थरथरणे, सूर्य चंद्र आपले मार्ग चुकणे, भर दिवसा गडद अंधार पसरून सूर्य दिसेनासा होणे, आकाशात भयंकर धूमकेतू दिसणे इत्यादी कलियुगाच्या अंताची लक्षणे आहेत, हे लक्षात घ्या. द्वापारयुगाच्या शेवटच्या काळात पश्चिम समुद्रातील एका बेटावर कलियुगाचा अधिपती असलेल्या कलिपुरुषाने घोर तपश्चर्या केली. या सर्व गोष्टी महर्षी वेदव्यासांनी त्यांच्या भविष्यपुराणात सांगितलेल्या आहेत. म्लेच्छ जातीचा उदय. सर्वत्र वेदमंत्र, यज्ञ आणि तपश्चर्या होत असल्यामुळे कलिपुरुष मोठ्या दुःखाने म्हणाला, प्रभू, मी जिथे पाहतो तिथे धर्म अग्निहोत्राप्रमाणे प्रज्वलित होत आहे. मग मी माझा कलिप्रभाव कसा पसरवू शकेन? आपण दिलेल्या वचनांनुसार मला माझ्या युगाचे धर्म पसरवायचे आहेत, पण ते मला अशक्य वाटत आहे. त्याने देवाची अशी प्रार्थना केली. तेव्हा जगप्रभूने कलीला पश्चिम समुद्रातील एक बेट दाखवले. तिथे त्याने म्लेच्छ जातीचा मूळ पुरुष आदम आणि हव्यवती नावाची स्त्री दाखवली. त्या स्त्री पुरुषांच्या विहारासाठी एक सुंदर उद्यान तयार केले. वास्तविकतेत ते दोघे भाऊ बहीण होते. कली सापाच्या रूपात तेथे शिरला आणि त्यांच्यात अवैध कामवासना जागृत करून त्यांना अवैध आणि अधार्मिक संतती निर्माण करण्यास प्रवृत्त केले. ते दोघे पतित होताच त्यांच्यातील दिव्यशक्ती नाहीशा झाल्या. या जोडप्यापासूनच कलिधर्माचा मूळ असलेल्या म्लेच्छ जातीचा उदय झाला. द्वापारयुगाच्या शेवटच्या काळात, म्हणजेच द्वापारयुग संपायला 2800 वर्षे बाकी असताना म्लेच्छ देशात त्यांच्या संततीची वाढ होऊ लागली, असे भविष्यपुराणातील प्रतिसर्भ पर्वात सांगितले आहे. नीलाचल येथे निर्माण झालेल्या आदम आणि हव्यवतीने पापाचे फळ भोगून आर्यधर्माचा द्वेष करणाऱ्या, सर्व प्रकारचे भक्षण करणाऱ्या आणि अनाचारी संततीला जन्म दिला. मला कल्की अवतार घेऊन कोट्यावधी अधर्मी लोकांचा नाश करून पुन्हा सत्ययुग स्थापन करायचे आहे. हा माझा दूरच्या भविष्यातील कार्यक्रम आहे. तेव्हा श्री धर्मगुप्त म्हणाले, स्वामी, बऱ्याच दिवसांपासून मला श्री वासवी परमेश्वरीच्या अवताराबद्दल आपल्याकडून जाणून घेण्याची इच्छा आहे. कृपया मला सांगा. तेव्हा श्रीचरणांनी आपल्या प्रसन्न मुखारविंदावर स्मितहास्य करत असे म्हटले, कन्याका पुराण. स्कंदपुराणांतर्गत सनतसुजात संहितेमध्ये श्रीमद कन्यका पुराण आहे.
बृहतशिलानगरला ज्येष्ठ शैल असेही म्हणतात. बृहतशिलानगर, निरवद्यपुरम, वीरनारायणम, विशालपुरम, अनंतम, नरसापुरम, धनदपुरम, धर्मपुरम, जगन्नाथम, कलिंगपुरम, पांचालपुरम, पालकोल्लू, त्रिगुणपुरम, भीमपुरम, घंटासालम, पिठिकापुरम अशी 18 शहरे होती. या 18 शहरांवर बृहतशिलानगरला राजधानी बनवून सुसुमश्रेष्ठ नावाचा सामंत राजा राज्य करीत होता. जयसंख्येच्या या 18 शहरांमध्ये 714 गोत्रांचे वैश्यनगर स्वामी राहत होते. मूळतः केवळ 102 गोत्र होती. या 102 गोत्रांसाठी कठोर नियम आणि शिस्त घालून देण्यात आली होती. आम्ही देखील अशाच कठोर नियमांचे पालन करू असे इतर गोत्राच्या लोकांनी सांगितल्यामुळे त्यांनाही सामील करून घेण्यात आले आणि 18 शहरांमधील वैश्यनगर स्वामींची एकूण गोत्रसंख्या 714 झाली. कठोर नियमांचे पालन करणारे 102 गोत्राचे लोक फक्त बृहतशिलानगरमध्ये राहत होते. ते आर्या महादेवी म्हणजेच पार्वती देवीची आराधना करत. ते आर्यावर्तातून स्थलांतरित झाल्यामुळे, पूजनीय असल्यामुळे, आर्य महादेवीची उपासना करत असल्यामुळे आणि इतर वैश्य प्रमुखांपेक्षा अधिक निष्ठावान असल्यामुळे त्यांना आर्यवैश्य असे म्हटले जात असे. इतर गोत्रांच्या लोकांनीही आम्हाला आर्यवैश्य मानावे अशी विनंती केली. श्री कुसुमश्रेष्ठ यांचे गुरुवर्ज भास्कराचार्य होते. माझे आजोबा बाप्पन्ना वधानुलू हे स्वतः भास्कराचार्य होते. इतर गोत्रांची विनंती ऐकून भास्कराचार्य म्हणाले, मुलांनो, योग्यतेची परीक्षा घेतल्याशिवाय मूल्य ठरवता येत नाही. सर्वांची योग्यता ठरवून योग्य निर्णय घेण्यासाठी पुढे एक मोठी अग्निपरीक्षा येणार आहे. जे अग्निपरीक्षेत उत्तीर्ण होतील त्यांना निश्चितपणे आर्यवैश्य ही पदवी दिली जाईल. जे उत्तीर्ण होणार नाहीत त्यांना नाही. हे तुम्हा सर्वांना मान्य आहे का, असे त्यांनी विचारले. सर्वांनी होकार दिला. त्या दिवसांत वैश्यांमध्ये परमेश्वरीची उपासना मोठ्या प्रमाणात केली जात असे. अत्यंत भक्तिभावामुळे काही लोक आपली मुले परमेश्वरीला अर्पण करत असत. अशा प्रकारे अर्पण केलेल्या मुलींना गौरबालिका आणि मुलांना बालनगर म्हटले जात असे. गौरबालिकांचा विवाह अनिवार्यपणे बालनगरांशीच करावा असा नियम होता. भास्कराचार्य त्या गौरबालिका आणि बालनगरांना चैतन्य क्रियायोग नावाची विशेष दीक्षा देत असत. ते लहानपणापासूनच योगी आणि योगिनी म्हणून तयार होत. अशा जोडप्यांना होणारी संतती खूप श्रेष्ठ असेल, त्यांची कुटुंबे ऐश्वर्य आणि सौभाग्याने परिपूर्ण असतील आणि ते गौरीशंकराप्रमाणे एकोप्याने जीवन जगतील, अशी भास्कराचार्यांची धारणा होती. ही 18 शहरे विशेष पवित्र शहरे म्हणून गणली जात होती आणि या देवतांसारख्या शहरांचा अधिपती नगरेश्वर महादेव होता, तर या 18 शहरांचा राजा कुसुमश्रेष्ठी होता. अशा प्रकारे एक नवीन सृष्टी विधान निसर्गात आणण्याचा भास्कराचार्यांचा मानस होता. कुसुमश्रेष्ठी दाम्पत्याला संतान नसल्यामुळे भास्कराचार्यांच्या नेतृत्वाखाली पुत्रकामेष्ठी यज्ञ करण्यात आला. त्या यज्ञकुंडातून आर्या महादेवी प्रकट झाली आणि तिने त्या दाम्पत्याला 2 फळे दिली. त्याच्या परिणामी एका वैशाख शुद्ध दशमीला शुक्रवारी पुनर्वसू नक्षत्रावर शुभ मुहूर्तावर वासवी कन्यकेचा जन्म झाला. या वासवी कन्यकेसोबत जुळाभाऊ म्हणून एका मुलाचा जन्म झाला. त्याचे नाव विरूपाक्ष ठेवण्यात आले. श्री वासवी कन्यका ही साक्षात माझी दिव्य बहीण आहे. तिचा जुळाभाऊ म्हणून जन्मलेला विरूपाक्ष हा नंदीश्वराच्या अंशाने जन्माला आला होता. पूर्वी शिलाद नावाचे महर्षी खडक, शिळा, अन्न म्हणून ग्रहण करत असताना हिमालयात गेले होते. तिथे त्यांनी हैमवती महादेवीचे दर्शन घेतले. ते म्हणाले, आई, तू शैलपुत्री आहेस. मी शिळा खात असल्यामुळे एका अर्थाने मी सुद्धा शैलपुत्र आहे. मला तुझा भाऊ म्हणून जन्म घेण्याचे महान भाग्य दे, अशी त्यांनी विनंती केली. तेव्हा श्री हैमवती देवी म्हणाली, महर्षी, या जन्मात मी परमेश्वराशी विवाह करणार आहे. नंदीश्वर या नावाने तू आमच्या दाम्पत्याचे वाहन हो. कलियुगात जेव्हा मी श्री वासवी कन्यका परमेश्वरी या नावाने अवतार घेईन, तेव्हा तू साक्षात माझा जुळाभाऊ म्हणून जन्म घेशील. ज्या बृहतशिलेवर बसून मी तपश्चर्या केली होती, तीच मी तुला भेट म्हणून देत आहे. ही शिळा तू ज्येष्ठशैलावर घेऊन जा. पायाभरणी करताना ही शिळा भूगर्भात ठेवून किल्ला बांधावा. कलियुगात हा किल्ला कुसुमश्रेष्ठी नावाचा एक सत्पुरुष वैश्य बांधेल. त्यानंतर मी 102 गोत्रांच्या जोडप्यांसह अग्निकुंडात प्रवेश करून पुन्हा कैलासाला परतेन. कलियुगाच्या अंती माझा भाऊ दत्तप्रभू श्रीपाद श्री वल्लभ कल्की अवतार धारण करून कोट्यवधी दुष्टांचा संहार करून धर्मसंस्थापना करेल. श्रीपाद श्री वल्लभ आपले यतिरूपातील मायावेश टाकून श्री पद्मावती व्यंकटेश्वर म्हणून दर्शन देतील. श्री पद्मावती देवीचा जन्म सिंहल देशात होईल. श्री प्रभूंचा जन्म शंभल गावात होईल. कलियुगाच्या अंती त्यांचे कल्याण म्हणजे विवाह होईल.
श्री कल्की प्रभू बृहटशिलानगराला भेट देतील. श्री वासवी कन्यकेच्या रूपात असलेले मी आणि नगरेश्वराच्या रूपात असलेले माझे पती कल्की रूपात असलेले श्रीपाद श्री वल्लभांना आदराने घेऊन येऊ. मी माझ्या भावाला प्रेमाचे प्रतीक म्हणून रक्षाबंधन बांधेन. माझ्यावरील प्रेमापोटी माझा भाऊ मला राजशाही दिव्य आभूषणे, हिरे माणके आणि दिव्य वस्त्रे भेट देऊन सर्व राजांच्या साक्षीने मोठ्या थाटामाठात आमचे लग्न लावून देईल. आमचे दिव्य कल्याण ते 102 अग्निकुंडातील जोडपी पाहू शकतील. त्यानंतर आम्ही नवदाम्पत्य श्री पीठिकापुरमला येऊ. कल्की रूपात असलेले ते महाप्रभू हजारो भक्तांसमोर आपला पूर्वावतार असलेला श्रीपाद श्री वल्लभांचा रूपामध्ये प्रत्यक्ष दर्शन देतील. मुलांनो, शिलादा, आमच्या विवाहाच्या वेळी श्री कल्की प्रभूंसोबत तू सुद्धा माझा भाऊ म्हणून विवाह सोहळ्यात सहभागी होऊन धन्यता पाहशील. मुलांनो, बृहटशिलानगर राजधानी असलेल्या या सामंतराज्याच्या पश्चिमेला गोस्तनी नदीची सीमा आहे. दक्षिणेला अंतर्वेदी आहे. पूर्वेला आणि उत्तरेला गोदावरी नदी आहे. श्री कुसुमश्रेष्ठी दाम्पत्याच्या घरी मंगळारती देणारा हात आणि एक हातातील घंटा आहे. त्या दोन्हींचे मिळून वजन 16 अर्धा 20 आहे. त्याचप्रमाणे भास्कराचार्यांच्या घरीही मंगळारती देणारा हात आणि एक हातातील घंटा आहे. त्या दोन्हींचे मिळून वजन 16 अर्धा 20 आहे. भास्कराचार्यांच्या घरातील हा मंगळारतीचा हात आणि हातातील घंटा श्री पीठिकापुरम येथे माझे महासंस्थान स्थापन झाल्यावर माझ्या मूर्त्यांजवळील औदुंबराच्या झाडाखाली 7 पुरुष खोल जमिनीत येऊन पोहोचतील. ते पोहोचल्यानंतरच माझा चरित्र ग्रंथ प्रकाशात येईल. मुलांनो, उद्या श्री वासवी कन्यकेचा जन्मदिवस आहे. शिवाय शुक्रवार आहे. सांद्रसिंधू वेदातील गणितानुसार हा अत्यंत पवित्र काळ आहे. पंचदेव पर्वत नावाच्या त्या ठिकाणी लगेच वेताच्या गवताने एक छोटे घर बांधा. तुम्ही तात्काळ तेथे निघून जा. तुम्हाला लागणाऱ्या सर्व वस्तूंची सोय केली जाईल. उद्या मी तिथे दरबार भरवणार आहे. ज्या स्त्रियांना मांगल्य भाग्याची इच्छा आहे त्यांनी उद्या तेथे प्रसाद म्हणून दिली जाणारी हळकुंड अवश्य घ्यावीत. ती हळकुंड घेऊन देवघरात ठेवल्यास त्यांना मांगल्य भाग्याचा लाभ होईल. उद्या मी तुम्हाला श्री कन्यका परमेश्वरीचे संपूर्ण चरित्र ऐकवणार आहे. उद्या पंचदेव पहाडवर येणारे माझे सर्व भक्त धन्य होतील. श्री वासवी कन्यकेच्या अवताराची परमपवित्र वैशिष्ट्ये माझ्या तोंडून ऐकणे हे तुमच्या अनेक जन्मांचे भाग्य आहे. मी आतापासून प्रत्येक शुक्रवारी दरबार भरवणार आहे. ते माझ्या सोयीनुसार कुरुंगड्डा, पंचदेव पहाड किंवा इतर कोणतेही ठिकाण असू शकते. प्रत्येक गुरुवारी धर्मबोध केला जाईल. ते ठिकाण कुरुंगड्डा किंवा पंचदेव पहाड असू शकते. भविष्यात अनेक प्रकारचे बदल होणार आहेत. येत्या शतकांमध्ये भारत देश म्लेच्छा आणि श्वेतवर्णीय लोकांच्या ताब्यात जाणार आहे. नियतीची योजना खूप विचित्र असते. केवळ आध्यात्मिक शक्तीच्या प्रसारामुळेच या कर्मभूमीला आणि वेदभूमीला स्वातंत्र्य मिळेल. जोपर्यंत दत्ताला विसरत नाही तोपर्यंत दत्तही विसरत नाही. विसरणे हे मृत्यू समान आहे. स्मरण हे नवीन जन्माचे दायक आहे. श्रीपाद श्री वल्लभांचा जय जयकार असो.